जर मी तुम्हाला विचारलं की या पाण्यात मिसळलेले लहान वाळूचे कण आपल्याला वेगळे करता येतील का, तर तुम्ही काय सांगाल? वाळूचे हे कण वेगळे करता येतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, करता येतील. आणि त्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला गाळण क्रिया म्हणतात. आणि अशा प्रकारे वाळूच्या कणांना वेगळं करण्याला विलगीकरण म्हणतात. या प्रयोगासाठी एक छोटं चंचू पात्र, एक नरसाळं म्हणजे फनेल, त्यानंतर गाळण कागद म्हणजे फिल्टर पेपर आणि याशिवाय एक चौथं उपकरण म्हणजे मी एक बेल जार वापरला आहे, ज्याचा उपयोग मी हे नरसाळं स्थिर धरून ठेवण्यासाठी करणार आहे. पण त्याऐवजी तुम्ही क्लॅम्प स्टँड किंवा रिटॉर्ट स्टँड, ज्याला चिमटा असतो आणि त्या चिमट्याने आपण हे फनेल म्हणजे नरसाळं धरून ठेवू, ते पण वापरू शकता. पण माझ्यासाठी हा बेल जार पुरेसा आहे. या दोन्ही गोष्टी नसतील तर आपण हे नरसाळं हाताने सुद्धा धरू शकतो, पण ही पूर्ण क्रिया होण्यासाठी जवळपास 5 ते 7 मिनिटं लागलेत. म्हणून तुम्ही क्लॅम्प स्टँड किंवा असं काहीतरी वापरू शकता ज्याने की ते नरसाळं एका जागेवर बराच वेळ धरून ठेवता येईल. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले काय करायचं की आपण हा गाळण कागद घेऊ आणि त्याला अशा प्रकारे दुमडू की त्याला या नरसाळ्यात बसवता आलं पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले त्याला अशा प्रकारे अर्धा दुमडू, मग पुन्हा एकदा दुमडू. आता शेवटची दुमड उघडायची, म्हणजे मग ते आता असं अर्ध दिसेल. आणि आता या अर्ध्याचा हा भाग धरायचा, बघा हा भाग धरायचा आणि त्याला अशा प्रकारे वळवायचा. आणि हे असं झालं की आपण बघू शकतो की असा एक शंकू म्हणजे कोन तयार होतोय. आणि आता ह्याला आपण व्यवस्थित ताणून दाबून पक्क करू. आता हा शंकू आपल्याला नरसाळ्यात बसवायचा आहे. पहा, अशा प्रकारे हा गाळण कागदाचा शंकू आपण या नरसाळ्यात बसवला. आणि आता हे नरसाळं आपल्याला स्थिर ठेवायचं आहे आणि त्यासाठी मी हा बेल जार वापरणार आहे. आणि आता या नरसाळ्याच्या खाली आपण हे रिकामं चंचू पात्र ठेवूया. आता हे वाळू आणि माती मिसळलेलं गढूळ पाणी हळूहळू आपण या नरसाळ्यात ओतू आणि आपण या सगळ्याचं व्यवस्थित निरीक्षण करूया. लक्ष देऊन बघा हां. आपण जी प्रक्रिया बघताय ती प्रक्रिया साधारणपणे 5 ते 7 मिनिटं चालली. मी या व्हिडिओचा वेग वाढवला आहे आणि त्यामुळे तुम्ही हे खूप जलद होताना पाहत आहात, पण प्रत्यक्षात त्यासाठी 7 मिनिटं लागली. पहा, आपल्या चंचू पात्रात बऱ्यापैकी पाणी जमा झालंय. आता या दोन्ही पाण्यांची एकमेकांशी तुलना करूया. चला तर ते बेल जार आणि नरसाळं काढून घेऊ. हे पहा, गाळण कागदात वाळूचे कण कसे अडकलेले दिसतात आहे. गाळण कागद हा उत्तम प्रकारे काम करतो कारण त्यामध्ये अतिशय लहान छिद्र असतात जे पाण्याला जाऊ देतात, पण हे लहान वाळूचे कण अडकवून ठेवतात. ठीक आहे. आता या गढूळ आणि गाळलेल्या पाण्यांची तुलना करू. दोन्हीच्या रंगांमध्ये फरक तर दिसतोच आहे. हे गाळलेलं पाणी कमी गढूळ दिसतंय, बरोबर, आणि हे दुसरं पेल्यातलं ते तर गढूळ आहेच. आणि या गाळलेल्या पाण्यात सुद्धा काही कण राहून गेले असतील तर नवीन गाळण कागद घ्यायचा आणि असाच शंकू बनवून त्याच्यातून हे पाणी पुन्हा एकदा गाळून बघायचं. आणि ही क्रिया आपण पुन्हा पुन्हा करू शकतो जोपर्यंत आपल्याला अगदी स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत. तर या क्रियेला गाळण क्रिया किंवा फिल्ट्रेशन म्हणतात. आणि तुम्ही हे नक्की केलं आहे. चहा बनवताना चहा गाळणे ही पण एक प्रकारची गाळण क्रियाच आहे.